मी भगवान शंकर चव्हाण, abstract painter, practicing since last 30 years and मी आता सध्या चेन्नईमध्ये स्थायिक आहे. ते चोलामंडल आर्टिस्ट विलेज म्हणून एक संस्था आहे. भारतातल्या ज्या आर्ट मुवमेंट होत्या त्यातली बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्ट मुवमेंट आणि बेंगॉल आर्ट मुवमेंट तसंच मद्रास आर्ट मुवमेंट ती एक आज एक्झिस्टिंग अँड लिव्हिंग संस्था आहे. तर तिथे मी राहतो. तिथे माझा स्टुडिओ आहे, माझी फॅमिली वगैरे तिथे आहे आणि मी फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून तिथे राहतो. आणि माझ्या अचिव्हमेंट तसं बघायचं म्हटलं तर बरेच अवॉर्ड्स, नॅशनल अवॉर्ड आणि स्टेट अवॉर्ड्स आणि बऱ्याच स्कॉलर आणि माझं एज्युकेशन जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईमध्ये झालं आणि तिथून मग मी प्रवासाला निघालो. आणि हे सगळं चालत असताना मला ऑन द वे फ्रेंच गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप पण मिळाली आणि त्यानंतर मग इतर स्कॉलरशिप पण मी मिळवले आणि त्याप्रमाणे मी काम करत राहिलो आणि आजपर्यंत मी पेंटिंग करत आहे. पेंटिंगची साधना चालू आहे आणि बरेच एक्झिबिशन होतात, इतर प्रोग्राम होतात, एज्युकेशनल प्रोग्राम होतात आणि हे सगळं चालू असतं साथ. तर आता हे जे हा जो कॅम्प इथे होत आहे आज सगळ्यांच आर्टिस्टसोबत, हा एक मेळावा आहे. आमचा आर्टिस्टचा मेळावा असतो. भेटायला मिळतं सगळ्यांना आणि सगळे मिळून काम करत असतो. आणि ह्यामध्ये काय होतं, मोठं एक्सचेंज होतं, चांगलंच एकमेकांना ओळखी होतात. वर्षानुवर्ष आपण भेटलेलो असतो, त्यामुळं आपण भेटायला मिळतं. त्यातला हा महत्त्वाचा मुद्दा. आणि आता ह्या कामाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर माझी ही जी पद्धत आहे ती अमूर्त चित्रशैलीमध्ये येते. तर त्यामध्ये अमूर्ततेमध्ये काय असतं की विषयांतर्गत काम करावं लागतं. म्हणजे विषय हा तुमचा बनत जातो काय. तर तशा पद्धतीचं हे पेंटिंग आहे. आणि ह्या वेळेला मी फार वेगळं काम केलं आहे. म्हणजे असं मी काम जनरली करत नाही. माझ्या स्टुडिओमध्ये मोठे मोठे कॅनव्हास असतात आणि बरेच कॅनव्हास असतात आणि मी इकडून तिकडे तिकडून इकडे असं काम करत असतो. इथे एक क्लास वर्कसारखं फिलिंग आलं मला की आमचे सगळे इजल लावलेले आहेत, आम्ही वर्गात बसलेलो आहोत आणि मग म्हटलं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. तर माझं स्टुडंट विद्यार्थी दशा पण जागी झाली. आणि त्यासोबत आता ह्या पेंटिंगवरती बोलायचं म्हटलं तर व्हेरी ट्रान्सुलंट रंग मी वापरलेले आहेत. आणि पेंटिंगचं मीडियम आहे ते ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास आणि ह्याच्यामध्ये जॉमेट्रिकल शेप तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ह्याच्यामध्ये काय पाहायचं म्हटलं तुम्ही जर विचारलं ना तर पाहायचं हाच विषय आहे. ह्याच्यामध्ये पाहत राहणं आणि पाहिल्यानंतर तुम्हाला जो काय अनुभव येतो तो अनुभव तुम्ही घेणं हाच उद्देशाच्या मागे आहे. आणि आय होप मी म्हणजे तो साध्य करू शकलो असेल आणि सगळ्यांना आवडलं. काही विद्यार्थी होते आज, त्यांचे काही प्रश्न होते आणि आम्ही एक चर्चा केली आणि छान मजा आली अगदी.